एक योगीराज अष्टांग योग, ध्यान आणि आत्मसाक्षात्कार शिकवणारा अवतार. साधकांना अंतर्मनातील शांततेचा मार्ग दाखवतो. 2 कतिवर्द भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा आणि कृपावर्षाव करणारा दयाळू अवतार. वरदहस्ते प्रतीक मानले जाते. 3 दत्तात्रेय त्रिमूर्ती स्वरूप, ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रित रूप. ज्ञान, पालन आणि संहार या तिन्ही शक्तींचे प्रतीक. 4 कालाग्निशमन काळ, भय आणि संकटांचा नाश करणारा उग्र पण करुणामय अवतार. नकारात्मक शक्ती शांत करणारा. 5 योगीजन वल्लभ योगी आणि साधकांचा प्रिय गुरु. तपश्चर्या आणि वैराग्याचा मार्ग शिकवणारा. 6 लीला विश्वंभर विश्वातील सर्व लीला चालवणारा पालनकर्ता, भक्तांना संसारात राहूनही भक्ती कशी करावी हे शिकवतो. 7 सिद्धराज सर्व सिद्धींचा अधिपती, आध्यात्मिक शक्ती आणि दिव्य सामर्थ्याचे प्रतीक. 8 ज्ञानसागर अनंत ज्ञानाचा सागर, वेद, उपनिषद आणि आत्मज्ञानाचे मूर्त स्वरूप. 9 विश्वंभरावधूत संपूर्ण विश्वाचे पालन करणारा अवधूत, सर्वत्र ईश्वर पाहण्याचा संदेश देतो. 10 मायामुक्त अवधूत माया, मोह आणि अहंकार यांच्यापासून पूर्ण मुक्त अवस्था दर्शवणारा अवतार. 11 मायायुक्त अवधूत मायेमध्ये राहूनही त्यापासून अलिप्त राहण्याची शिकवण देणारा अद्भुत रूप. 12 आदिगुरु सर्व गुरूंचे मूळ स्वरूप, गुरुशिष्य परंपरेचा प्रारंभ मानला जातो. 13 शिवरूप भगवान शिवाच्या तपस्वी आणि संहारक शक्तीचे दर्शन घडवणारा अवतार. 14 देवदेवेश्वर देवतांचाही देव म्हणून पूजला जाणारा तेजस्वी रूप, दिव्य संरक्षण आणि कृपेचे प्रतीक. 15 दिगंबर संपूर्ण वैराग्य, निरहंकार आणि मुक्त जीवनाचे प्रतीक, भौतिक बंधनांपासून अलिप्तता दर्शवतो. 16 कृष्णश्याम कमलनयन श्रीकृष्णासारखे मोहक आणि करुणामय रूप, प्रेम, भक्ती आणि करुणेचा संदेश देणारा अवतार. या 16 अवतारांमध्ये योग, ज्ञान, वैराग्य, भक्ती, करुणा आणि विश्वकल्याण यांचे विविध पैलू प्रकट होतात. दत्त संप्रदायात या अवतारांचे ध्यान आणि स्मरण अत्यंत पवित्र मानले जाते.